आजचा दिवस पुन्हा एकदा कॉफीने सुरू झाला, जिथे मी फक्त बसते आणि दिवसाची मेंटली तयारी करते. आणि मी डायरीमध्ये आजचं प्लॅनिंग लिहिलं होतं. माझे जे काही टास्क्स आहेत ते सुद्धा मी नोट डाऊन करून घेतले होते. आणि माझं वर्क फ्रॉम होम आहे, त्यामुळे मला जिथे अवेलेबल जागा असेल किंवा जिथे माझ्या कन्व्हिनियंटनुसार मी बसून काम करू शकते असं वाटेल ना, तिथे मी माझं ऑफिसचं सेटअप तयार करत असते. आज मी चक्क माझ्या बेडवरच ऑफिसचं छोटंसं सेटअप तयार केलं होतं आणि इथे लगेच मी काम करायला स्टार्टही केलं होतं. पहिल्यांदा लॅपटॉप ऑन केलं ना, की फर्स्ट माझं काम हे असतं की ईमेल्स जे आहेत ते चेक करणं आणि त्यानंतरच कामाची जी डायरेक्शन आहे ना ती स्टार्ट होते. आज थोडा वर्कलोड जास्तच होता आणि कामातून थोडासा वेळ काढला, कारण लंच बनवायचं होतं. हेल्दी जेवण पण तेवढंच महत्त्वाचं आहे ना, आणि हेल्दी रुटीन फॉलो करायचं म्हणल्यानंतर हे पण आपण स्किप करू शकत नाही. आणि होममेड जेवण केलं ना तर ते थोडंसं आपल्या स्वतःसाठी हेल्दीच असतं. त्यामुळे शक्यतो तर मी प्रेफर करते की जेवढं जास्त घरचं जेवण करता येईल तेवढं जास्त बनवून खातच असते. थोडासा वेळ काढून इथे लंच रेडी करत होते आणि भाजीमध्ये मी आज कोशिंबीरच बनवली होती. सध्या उन्हाळा चालू आहे, त्यामुळे असं मसाल्याच्या भाज्या वगैरे खायची बिलकुलही इच्छा होत नाही आहे. आणि व्यवस्थित जेवण डायजेस्ट व्हावं म्हणून मी इथे ताकसुद्धा बनवत आहे सध्या रोजच. आणि थंड ताक पिल्यानंतर थोडं छानसुद्धा वाटत आहे. इथे माझं लंचसुद्धा करून झालं होतं. त्यानंतर राहिलेली ऑफिसची कामंही करून घेतली. त्यानंतर लॅपटॉप शटडाऊन केला आणि घरातली मग छोटी मोठी कामे करायला घेतली. ऑफिसची कामं तर संपली होती, पण घरातली कामं तर तशीच होती ना, ती तर मलाच करावी लागणार होती. मग काय ती लगेच करायला घेतली. म्हणजे असं होतं ना की वाटतं तेवढं लाईफ इझी नाही आहे, आणि स्वतःला इंडिपेंडंट राहायला जेवढं इझी वाटतं तर तेवढं सगळ्या गोष्टी कराव्याही लागतात. पण काही असो, मी स्वतःच्या ह्या लाईफमध्ये मी सॅटिस्फाय आहे आणि तेच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. संपूर्ण दिवस माझा सिम्पलच होता, काही स्पेशल असं नव्हतं. पण आजचा दिवस मात्र प्रोडक्टिव्ह होता. मी आजही काम केलं, मी आजही स्वतःची काळजी घेतली आणि आजही मी कन्सिस्टन्सी जी आहे ती मेंटेन केलं. लाईफ परफेक्ट नाही, पण माझ्या मेहनतीमुळे मात्र स्टेबल आहे आणि मला तेच हवं आहे. वन सिम्पल डे, वन क्लोजर स्टेप टू माय ड्रीम्स. आणि त्यानंतर रात्रीचं जे जेवण आहे ते मी थोडंसं लवकरच केलं होतं आणि थोडंसं माइंड रिलॅक्स करण्यासाठी ते बिग बॉस लावलेलं होतं. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा.